पुण्यातून पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून गुंडांच्या एका टोळीने भागात प्रचंड दहशत निर्माण केली. पुण्यातील पाटील इस्टेट परिसरात काल रात्री 8 ते 10 जणांच्या एका टोळीने हातात हत्यारे घेऊन धुडगूस घातला. एका अत्यंत क्षुल्लक कारणावरून या तरुणांनी रस्त्याकडेला पार्क केलेल्या अनेक गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. या गुंडांनी कारच्या काचा फोडत परिसरात प्रचंड दहशत पसरवली. एवढ्यावरच न थांबता या टोळीने विरोध करणाऱ्या स्थानिक व्यापाऱ्यांवर आणि नागरिकांवर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती समोर येत आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण पाटील इस्टेट परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिक स्वतःच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत आहेत. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून तोडफोड आणि हल्ला करणाऱ्या 8 ते 10 संशयित तरुणांचा शोध सुरू केला आहे. पुण्यातील वाढत्या भाईगिरीला पोलीस कधी आळा घालणार असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.